नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये मी दीपक जोशी वास्तुतज्ञ आपलं सहर्ष स्वागत करत आहे. वास्तु उवाच या सदराखाली आपण वास्तुशास्त्र या विषयावरती चर्चा करत आहोत. वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय, वास्तुशास्त्र कसं बघितलं जातं, वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे पॅरामीटर्स आपण काय बघतो, हाच विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलो आहे. श्रोते हो, मागील अध्यायाला आपण काही विषयांवरती हात घातला होता. तत्पूर्वी या आजच्या कार्यक्रमाला, आजच्या सदर जे आहे, आजचं सदर सुरू करण्याच्या आधी आपण त्या गणेशाला वंदन करूया. गणेशाबरोबरच त्या वास्तुदेवतालाही वंदन आपण करतो आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मीं देव सर्वकार्ये सर्वदा. वास्तुदेवतेला सुद्धा वंदन. वास्तुदेवतेबरोबरच या वास्तूमधील 45 देवतांना सुद्धा आपण वंदन करणार आहोत. नमस्ते वास्तुपुरुषय भूषयं बिरदप्रभो मदगृहं धनधान्यादिं कुरु कुरु सर्वदा. त्या वास्तुदेवतेला आणि विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून आजच्या तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत. तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण मागील 2 अध्यायांचा थोडासा रिकॅप, 2 अध्यायांमध्ये आपण काय चर्चा केली यावरती आपण थोडासा विचार करू. मागील अध्यायांमध्ये आपण शिल्पज्ञ, शिल्पशास्त्र आणि ग्रंथ या विषयांवरती आपण चर्चा केली. ग्रंथ कोणती कोणती होती, शिल्पज्ञ कोण कोण होते, ह्या विषयांवरती, शिल्पशास्त्र हे कशा पद्धतीने लिहिलं गेलं, हा सगळा विषय आपण मागील अध्यायांमध्ये चर्चा केली. आणि आपण सरते शेवटी आपण मागील अध्यायांमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आपण विचार केला होता, तो म्हणजे भूमी. कारण आपण वास्तुशास्त्र या विषयावरती चर्चा करत आहोत. जो शिल्पशास्त्राचे 10 शिल्पशास्त्र आपण म्हणतो, 10 शास्त्र जे म्हणतो, त्या 10 शास्त्रांपैकी एक शास्त्र म्हटलं जातं, ते आहे वास्तुशास्त्र. आणि आपण चर्चा करतोय त्या वास्तुशास्त्र या विषयावरतीच. वास्तुशास्त्र म्हटला तर सर्वात महत्त्वाचा घटक हा वास्तुशास्त्रामध्ये आहे. अर्थातच 5 घटक अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्याला पंचतत्व या नावाने ओळखलं जातं. 5 एलिमेंट आपण वास्तूच्या दृष्टिकोनातून बघतो. वास्तूच नाही, हे जीवन जे काय सजीव, निर्जीव आणि हा सगळा सभोवताल जो काही बनला आहे, ह्या 5 तत्वातूनच बनला आहे. ही 5 तत्व आपल्याला माहीत असावीत, पण तरी थोडंसं त्याच्यावरती एक चर्चा आपण करूया. ही 5 तत्व नेमकी काय. या 5 तत्वांपैकी सर्वात पहिलं येतंय पाणी, त्यानंतर येते पृथ्वी म्हणजे जमीन, त्या व्यतिरिक्त येते हवा, वारा आपण त्याला म्हणूया, एअर एलिमेंट, आणि त्यानंतर आपण आकाश तत्वाचा विचार करतो. आणि आकाश तत्वाबरोबर आपण अन्न आपण विचार केला आहे. 5 एलिमेंटमध्ये एअर एलिमेंट, अर्थ एलिमेंट, स्पेस एलिमेंट, याच्या व्यतिरिक्त तुमचं एअर एलिमेंट, स्पेस एलिमेंट आणि तुमचं अर्थ एलिमेंट. याच व्यतिरिक्त आपण वॉटर एलिमेंटचा सुद्धा इथे विचार करतो. म्हणजे ही सगळी 5 तत्वांचा उल्लेख या ठिकाणी होतो. आणि या 5 तत्वांच्या अनुषंगानेच या निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणजे आपले घर सुद्धा विचार केला, आपली वास्तू सुद्धा विचार केला, तर या 5 तत्वांनीच बनलेली आहे. आपलं शरीर सुद्धा 5 तत्वातनं बनलं जातं. जर आपण या शरीराचा विचार केला तर या शरीरामध्ये 70% पाणी आहे, रक्ताच्या स्वरूपामध्ये.
स्पेस आहे, स्पेस एलिमेंट आहे. बोन्स आहेत, हाडं, म्हणजे जमीन तत्व जमिनीशी संबंधित आलंच, आकाश तत्व आलंच. आणि ह्या सगळ्या तत्वांचा इथे पुरेपूर वापर आपल्या शास्त्रामध्ये पण केला जातो. आणि हा वापर करून आपण हे शास्त्र अतिशय प्रगल्भ पद्धतीने लोकांपुढे आणतोय. या शास्त्राचा विचार करताना सर्वात पहिले अर्थातच निवारा, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा, तर निवारापैकी एक निवारा म्हणजे अर्थातच घर आलं, वास्तू आली. पण ही वास्तू ज्या भूमीवरती वसवली जाते तिथे आली पहिली भूमी. आणि या भूमीचा जर विचार करायचा म्हटला तर अर्थातच कुठलीही गोष्ट त्या भूमीवरती विकसित केली जाते. पण या भूमीचा विचार करायचा म्हटला तर आपण एक विचार असा केला होता मागील अध्यायांमध्ये की या भूमीला रंग असतो, या भूमीला एक वास असतो, या भूमीला एक चव, आपण त्याला म्हणू चव असते. जे प्राचीन काळी अभ्यासामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की रंग, रूप, चव, गंध हा सगळा विषय या भूमीला आहे. आणि त्यानुसार ही भूमी किंवा ही वास्तू किंवा हा जो काय भूमीचा प्रकार आहे हा प्रकार गणला जातो. अर्थात ह्यामध्ये काही वर्गीकरण भूमीचे केले जातात. त्यामध्ये भूमीमध्ये सर्वात पहिले येते ब्राह्मणांची भूमी एक मानली जाते, क्षत्रियांची भूमी, वैश्यांकरताची असलेली भूमी आणि शूद्रासाठी असलेली भूमी असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. अर्थात ब्राह्मणांची भूमी जिचा रंग पांढरा असावा, त्या भूमीवरती औदुंबर या झाडाचं झाड असावं असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आणि त्याचबरोबर या भूमीचा उतार हा उत्तरेकडे असावा असं ब्राह्मणांच्या भूमीचा वर्गीकरण किंवा ब्राह्मणांच्या भूमीच्या बद्दल सांगितलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं की ब्राह्मणांची भूमी ही चौकोनाकृती म्हणजे चौकोनी असावी असा एक उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. याच्या व्यतिरिक्त क्षत्रियांची भूमी, क्षत्रियांसाठी असलेली भूमी, क्षत्रियांसाठी भूमी जर आपण विचार केला तर रक्तासारखी तांबडी, चवीने कडू, पूर्वेकडे उतार असेल, विस्तीर्ण असेल तर ती क्षत्रियांसाठी ही मानली जाते. त्याच पिंपळाचं झाड असेल तर ते त्यांच्यासाठी समृद्धीचं लक्षण आहे असं ग्रंथकार सांगतात. वैश्यांकरताची भूमी, वैश्यभूमी ही जर विचार केला तर ही पिवळी असते. साधारणतः तिचा कलर पिवळसर असतो, चवीला आंबट, वृक्षयुक्त म्हणजे अर्थात बरीचशी वृक्ष त्या जागेमध्ये असतील. पूर्वेस उतार असलेली भूमी ही सदैव त्या वैश्यांसाठी शुभ मानली जाते. याचबरोबरीने शूद्रांसाठी भूमीचा एक वर्गीकरण केलेलं आहे. जे अर्थात इथे सुद्धा उतार पूर्वेकडेच असावा, रंगाने ती काळसर असावी, चवीला थोडीशी तिखट आणि ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा जर तिथे अस्तित्व असेल, त्या भूमीवरती या सगळ्या गोष्टी जर असेल तर ती शूद्रांसाठीची भूमी मानली जाते. आणि त्या ठिकाणी शूद्र सदैव धन समृद्धी प्राप्त करू शकतात. अर्थातच हे जे ग्रंथांमध्ये दिलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या आजच्या पॅरामीटर्स आजच्या 21व्या शतकामध्ये तंतोतंत बसतीलच अशा नाही. कारण आज जागा मिळणं हा दुरापास्त विषय झालेला आहे. काय जे घर बनतं, जे काय जागा मिळते ती जागा प्रत्येक आपण व्यक्ती घेतो आणि त्या ठिकाणी आपल्याला ती भूमी बांधायची आहे. त्या ठिकाणी त्या भूमीवरती आपलं घर बांधायचं आहे किंवा घरच नाही तर कारखाना असेल, मंदिर असेल, कुठलंही काहीही असेल तर ते बांधायचं असेल
असा विचार साधारणतः आजच्या जमान्यामध्ये केला जातो. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जरी वर्गीकरण दिलं असलं तरी आज सर्व समान आहे. कोण शूद्र नाही, कोण ब्राह्मण नाही, कोण वैश्य नाही, क्षत्रिय नाही, एक समान सर्वजण कार्य करत असतात. प्रत्येक जणामध्ये ह्या 4 पॅरामीटर्स आहेत प्रत्येकामध्ये. ओके, हे त्याचा आपण विचार करू शकतो. आणि याच बरोबरीने आपण भूमीचा कशा पद्धतीने विचार ग्रंथांमध्ये केलेला आहे यावरतीचं विश्लेषण आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण बघितलं. याच बरोबरीने अर्थातच आपण भूमीचा वर्गीकरण आपण बघितलेलं आहे, भूमीचं प्रकार आपण बघितलेले आहेत. आणि भूमीचे एकंदरीत परीक्षा आपण जर करायची म्हटली तर अर्थात सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे कुठलीही वास्तू बांधण्या अगोदर त्या वास्तू ज्या ठिकाणी आपण बांधत आहोत त्या भूमीची परीक्षा बघणं. अर्थात परीक्षा बघण्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर्स, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज काही पॅरामीटर्स शक्य आहेत, काही नाही आहेत. कारण आपण अर्थातच ज्या गतीने पुढे जात आहोत तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शक्य होत नाहीत बघणं, कारण जागेचा अभाव. जी जागा मिळेल ती ऑफकोर्स त्या व्यक्तीला हवी असते. मग ती कुठे आहे, काय आहे याचा विचार फारसा केला जात नाही. असा करावा पण तो केला जात नाही. तर ह्या मातीचा आपण जर परीक्षा बघायची म्हटली तर मातीचा रंग काय आहे. अर्थात थोड्यापूर्वी आपण ती चर्चा केलेलीच आहे. मातीचा रंग आला, मातीचा उतार आला, त्या भूमीचा उतार आला, किंवा त्याचा आवाज, रस, वास, गंध, ह्या सगळ्या पॅरामीटर्स. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती त्या भूमीची आकृती, म्हणजे त्या भूमीचा रचना कशी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्थातच मागील अध्यायांमध्ये सुद्धा हा आपण विचार केला होता की त्या भूमीमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणत्या गोष्टी नसाव्यात. अर्थातच सर्वात पहिला प्रकर्षाने बघितलं जातं ज्या भूमीवरती आपली वास्तू बांधली जाणार आहे त्या भूमीवरती कुठल्याही प्रकारचं हाडं, कोळसा, केस किंवा अशा कुठल्याही अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, राख, अशा कुठल्या अशुभ गोष्टी जर प्रकर्षाने आढळल्या तर ती भूमी, खास करून ती भूमी अशुभ मानली जाते. अर्थातच आजच्या डेटला या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा म्हटला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या जागेवरती मी अशा काही वास्तू बघितलेल्या आहेत की ज्या जागेवरती कुठेतरी स्मशान होतं आणि आता त्या स्मशानाच्या जागेवरती तिथे बिल्डिंग उभी राहिली. किंवा अजून एक पॅरामीटर चेक केला जातो की ज्या जागेमध्ये आपण वास्तू बांधणार आहोत त्या जागेच्या अवतीभोवती स्मशान, कब्रस्तान, मोठा पाण्याचा झोन, जे पाणी तिथे असेल जास्त, जलाशय आपण त्याला म्हणू, तो कुठल्या दिशेत येतोय. अर्थात दिशा आणि या गोष्टींवरती आपण नंतर चर्चा करणारच आहोत. पण हा सगळा विषय तिथे विचार केला जातो. बरेच लोकांना वास्तू घेतल्यानंतर किंवा एखाद्या भूमी घेतल्यानंतर त्या भूमीवरती 50 वर्षापूर्वी काय होतं, 100 वर्षापूर्वी काय होतं याचाही विचार काही ठिकाणी काही स्टेजला केला जातो. कारण कदाचित तिथे 50 वर्षापूर्वी युद्धभूमी होती, 100 वर्षापूर्वी युद्धभूमी असू शकते, काही असू शकतं. आणि त्याच ठिकाणी बऱ्याचशे गोष्टी घडलेल्या असतील. युद्ध झालं म्हणजे अर्थातच तिथे कत्तल आणि हा प्रकार, खून खराबा हा प्रकार नक्कीच घडला असणार. आणि त्यामुळे तिथे कदाचित ती भूमी दूषित होण्याची शक्यता असते. तिथे वास्तव्याला गेल्यानंतर कदाचित आपल्याला तो त्रास होऊ शकतो. अर्थात त्रास होणं न होणं हा त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीवरती सुद्धा डिपेंड करतं. हा सगळा वेगळा विषय आहे, आपण तो चर्चा करणारच आहोत. तर आजच्या
या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपण ही चर्चा केली की भूमी कशी असायला हवी, भूमीचं वर्गीकरण काय आहे आणि या बांधकाम करताना, या भूमीवरती बांधकाम करताना कुठले पॅरामीटर्स चेक केले जातात. आणि सर्वात पहिले पंचतत्वांचा आपण विचार इथे केला आणि ह्या पंचतत्वांचा विचार करून ही भूमीचा किंवा या वास्तूचा विचार आपण करतो. हा विषय आपण पुढे सुरू ठेवूया. आज आपण पूर्ण विराम घेत आहोत 3ऱ्या अध्यायासाठी. पुढील अध्यायात काही मोजक्या, काही उपयुक्त बाबींचा, माहितीचा आपण विचार करणार आहोत. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ चॅनल. मी दीपक जोशी, वास्तुतज्ञ. धन्यवाद.